नमस्कार, मी जय. नमस्कार, मी वीरू. या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आम्ही आलोय सोलापूरमध्ये. आता आलोय खरं, पण इथल्या उमेदवारांमध्ये आधीच इथला कोण बाहेरचा कोण असा वाद सुरू आहे. त्यात आम्ही बाहेरचे, त्यामुळे आमचं इथे काय होणार हे माहित नाहीये. पण आता प्रयत्न करायला हरकत काय आहे? असंही मुंबईवरनं प्रयत्न करतच आलोय, इथेही प्रयत्न करून बघू. चला चला. घरी कसं जायचं? अभोई जाऊ कसं तर काय तर करू, स्कीम करू, काय तर गेम करू. हो अण्णा, इथं सिद्धेश्वर मंदिर कुठे आहे? गाडी बघ बे, एक नंबर गाडी आहे. अभि ती शोले मधली गाडी आहे. हो दादा, एक मिनिट. ते सिद्धेश्वर मंदिर कुठे आहे ते सांगा. हे जाऊ दे, पहिला आम्हाला एक चक्कर द्या. चला, आम्ही मतदारसंघ शोधतोय. हे सगळ्या नंतर पहिला एक चक्कर. चला उठा. पण नाही उठा उठा, पटकन पटकन उठ रे, चल ये खाली. पण ही काय दादागिरी आहे? अरे दादागिरी, चल घरी ठेव तुझ्या. चल. चल गौऱ्या. अरे चालू कसं करायचं? ए इकडे बे, काय गाडी चालू करून दे. प्लस दाबा आधी. हा दाबलाय. ए दोस्ती. वेलकम टू सोलापूर वीरू. तर आज जय वीरूची टीम पोहोचलेली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज आमच्या सोबत आहेत भाजपचे उमेदवार राम सातपुते. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. तर आता या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही दोघं तुम्हाला काय म्हणू, रामजी म्हणू की दादा म्हणू की काय म्हणू? भाऊ मला काय बर. तर मग तुमच्या मतदारसंघामध्ये एक फेरफटका मारू, जरा हलक्या फुलक्या गप्पा गोष्टी करूयात का सुरुवात? 100%. हा, चला. पण रामजी, आता म्हणजे तुमचं नाव इथं कसं काय आलं? कसं काय म्हणजे काय आधी तुम्हाला कल्पना होती काय की आपल्याला सोलापूरमधनच निवडणूक लढवायची? नाही, भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे की उमेदवार ठरवताना जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शनमध्ये बेस्ट अशा पद्धतीची एक पद्धत आहे आणि ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की पार्लमेंटरी बोर्डने मला एक या ठिकाणी योग्य उमेदवार समजला असेल, त्यामुळे मला उमेदवारी दिलेली आहे आणि काम केलेलं आहे. कामाच्या जोरावर इथपर्यंत आलोय. त्या ठिकाणी माझ्या घरामध्ये कुणी राजकारणात नव्हतं. माझ्या आईवडिलांनी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा कधी लढवलेली नाहीये. माझे मुख्यमंत्री किंवा आमदार खासदार माझे आईवडील कधीही नव्हते. त्यामुळे संघर्षातून इथपर्यंत आलोय. एक एज्युकेटेड आहे, बीटेक पर्यंत शिक्षण घेतलंय. त्यामुळे हा संघर्षाचा वारसा आहे आणि त्या वारशातून पुढे आलोय, ना की घराणेशाहीचा वारसा आहे. पण ही खासदारकीची निवडणूक आहे. हो, 8 दिवस आधी माहिती झालं, प्रचार कधी करणार, असं थोडी काम करता येतं पटकन निवडणूक. भारतीय जनता पार्टीचं खेड्यापाड्यामध्ये सामान्य जनतेमध्ये प्रचंड नेटवर्क आहे. भारतीय जनता पार्टी अतिशय ताकदीने कुठलीही निवडणूक लढवते आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं हे कार्यकर्त्याचं जे जाळं आहे, ह्या कार्यकर्त्याच्या जाळ्याच्या जोरावरती आम्ही 10 दिवस जरी अगोदर निवडणूक डिक्लेअर केली तरी इथलं निवडणूक काढू शकतो. कारण ही निवडणूक वन साइड इलेक्शन आहे. या ठिकाणी 3 लाखापेक्षा जास्त मताने भाजपाचं सीट या ठिकाणी महायुतीचं निवडून येईल, हा आम्हाला विश्वास आहे. पण साहेब, भाजप करता तुम्ही. भाजपला लोक भाजप बघून मतदान करावं की तुम्हाला राम सातपुते नाव बघून मतदान करावं? नरेंद्रजी मोदींना बघून मतदान करावं. नरेंद्रजी मोदी हे या ठिकाणी उमेदवार आहेत. आपण जर पाहिलं तर इथं कुणी त्या ठिकाणी देशाचे नेते होते, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये उभ्या हयातीमध्ये जितका निधी आणला त्याच्या कैक पटीने जास्त निधी या ठिकाणी भाजपाच्या आमच्या मागच्या काळामध्ये आलेला आहे. पण आता इथे भाजप तुम्हाला सपोर्ट देईल, पण भाजपमध्ये इथे अंतर्गत गटबाजी सुद्धा पाहायला मिळते. अजिबात नाहीये. सगळे नेते, सगळे आमदार, सगळे नगरसेवक त्या ठिकाणी परवा दिवशी माझं त्यांच्या घरातील कार्यकर्ते सगळेजण स्वागत करायला होते. त्यामुळे गटबाजी, सोलापूर हा भारतीय जनता पार्टीचा गड आहे. हो, इथल्या लोकांनी संघर्ष करून इथं गड वाढवलेला आहे. त्यामुळे इथं गटबाजी किंवा काय या सगळ्या गोष्टी काही नाहीयेत. इथं भाजपाचा झेंडा या ठिकाणी नरेंद्रजी मोदी उमेदवार आहेत हे मानून इथला कार्यकर्ता झोकून देऊन काम करतोय. तुमचं स्वागत प्रणितीताईंनी सुद्धा केलंय, त्याबद्दल काय वाटतं? निश्चित त्यांनी स्वागत केलं, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त केलेत.
असंच माझं अभिनंदन सुद्धा ते 4 जूनला करतील हा मला विश्वास आहे. म्हणजे प्रणितीताईंचा काय अजेंडा वगैरे होता का तुमचं अशा पद्धतीनं स्वागत वगैरे करणं? त्या स्वागतामध्ये कुठंतरी एक वेगळी मानसिकता होती. असो, त्या कॉन्व्हेंटला शिकलेल्या आहेत. मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे, त्यामुळे त्यांना कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये माळशिरस तालुका किंवा भूगोल शिकवला नसेल. माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे त्यांचा एक खोचक प्रयत्न होता तो, परंतु काही त्याने फरक नाही पडत. मी इथल्या विकासाच्या मुद्द्यावर काम करणार. सोलापूरच्या युवकांना काम भेटलं पाहिजे, सोलापूरचा युवक सोलापूरमध्येच राहिला पाहिजे याच्यासाठी काम करणार. सोलापूरमध्ये मोठे मोठे उद्योग आले पाहिजे, एमआयडीसीचं एक्सपान्शन झालं पाहिजे. सोलापूरमधले छोटे छोटे प्रश्न हे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. यापुढे त्यांनी काही टीका केली तर मी त्यांच्यावर बोलणार नाही. मी फक्त सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. पण इथली जी निवडणूक आहे ती उपरा आणि स्थानिक याच मुद्द्यावरती आतापर्यंत लढवली गेली. मग काय याच्याबद्दल काय सांगा? नाही, ते काँग्रेसची लोक तोंडावर पडली, कारण मी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मधून आमदार आहे आणि माझ्या आईवडिलांनी या ठिकाणी ऊस तोडलेला आहे. त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की सोलापूरची जनता ही माझ्या सोबत राहील. आपण पाहताय की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ही कामगाराचा मुलगा विरोधात माजी मुख्यमंत्र्याची मुलगी, ही लढाई आहे. त्याच्यामुळे विश्वास आहे मला, मी जायंट किलर ठरेल आणि या ठिकाणून 3 लाख मताने त्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव आम्ही भारतीय जनता पार्टी महायुती करणार. पण एकंदरीत पण प्रणितीताईंचं आव्हान किती वाटतंय तुम्हाला? आव्हान नाहीये, अजिबात आव्हान नाहीये. 3 लाख मतांनी माझं वाक्य लिहून ठेवा. 3 लाख मतांनी या ठिकाणी भाजपाचा उमेदवार अर्थात नरेंद्रजी मोदी या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळे मी 3 लाख मतांनी निवडून येईल हा मला विश्वास आहे. काय लोकांचे इकडचे सोलापूरमधल्या लोकांचे मुद्दे काय आहेत? म्हणजे आता तुम्ही जाणून घ्यायला प्रयत्न तर सुरुवात केला असेलच. सोलापूरमधील प्रामुख्यानं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जे आहे, सोलापूरला जोडणारी त्या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये सर्व रस्ते पूर्ण झाले. सोलापूर विजापूर, सोलापूर हैदराबाद, सोलापूर अक्कलकोट, सोलापूर आपण जर पाहिलं तर खाली कर्नाटकाला जोडणारा रस्ता, सोलापूर पुणे जो रस्ता आहे तो सुद्धा आता 6 पदरी मंजूर झालाय. आता रोड तयार आहे. या रोडवरती एमआयडीसीच्या गाड्या धावल्या पाहिजेत आणि सोलापूरमध्ये उद्योग आले पाहिजे. याच्यासाठी पुढचे 5 वर्ष जीवाचं रान करेल, त्या ठिकाणी खासदारकीपणाला लावेल, परंतु सोलापूरच्या युवकाला सोलापूरमध्येच हाताला काम भेटलं पाहिजे याच्यासाठी काम करणार आहे. पाण्याचा प्रश्न नाहीये का? सोलापूरमध्ये जी समांतर पाईपलाईन आहे ती आमच्या सरकारच्या काळामध्ये पूर्ण होतीये. काम त्याचं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, जलदगतीने काम सुरू झालंय आणि लवकरच सोलापूरमधील तो पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटेल हा मला विश्वास आहे. तुम्ही मगाशी म्हणाला तुमचे वडील ऊसतोड कामगार होते, तर मग आता सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे मानले जातात. आता मोदी सरकारनं कांद्याच्या विरोधात निर्णय घेतला, टोमॅटो संदर्भातले निर्णय असतील, तर मग शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत की नाही? मग आता मोदी सरकारने कांद्यावरची जी निर्यात आहे ती उठवलेली आहे. प्रामुख्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती काम करणारं 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये कुठलं सरकार आहे तर ते मोदी सरकार आहे. शेतकऱ्याला त्या ठिकाणी 6,000 रुपये किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे छोटे छोटे प्रश्न सोडवण्याचं काम मोदी सरकारांनी केलेलं आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवरती राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचं काम केलंय. मुळात शेतकऱ्यासाठी यांनी 75 वर्षात जे जे केलं नाही ते सगळं सकारात्मक दृष्टीने करण्याचं काम आमच्या भाजपा सरकारने केलंय. मला विश्वास आहे शेतकरी पूर्ण ताकदीने काम करणाऱ्या प्रधानमंत्री महोदयांच्या मागे उभा आहे. भाऊ, तुम्ही म्हणताय निर्यात बंदी उठवली, पण बंदी पण लावलीच होती ना, भाजप सरकारने लावली होती. शेतकरी अक्षरशः रडला होता तेव्हा. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी हेच आपलं कल्याण करणार आहे. काँग्रेसने 75 वर्षामध्ये या देशामधील शेतकऱ्यांचं ढेकण जसा रक्त पितो तशा पद्धतीने सामान्यांचं रक्त पिण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या मागं त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नाही तर देशातला शेतकरी उभा राहील आणि आपण ते 4 जूनला पाहाल. बरं रामजी, आता तुम्ही आमच्या साईडकार मध्ये बसलेला आहात, तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेलच की आम्ही कोण आहोत ते. आम्ही आहोत जय विरू. शोले सिनेमा बघितला असेल. जी जी जी. तर त्यामधली जशी जय आणि विरूची जोडी होती तशीच आम्ही दोघंही आहोत आणि आम्हाला लढवायची लोकसभेची निवड. हो, आता आम्ही पण बाहेरचेच आहोत. तर आता तुम्ही बाहेरचे, मी बाहेरचा नाही, मी जिल्ह्यातला आहे. मी सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. हा, तर मग जर आम्हाला निवडणूक लढवायची असेल म्हणजे सोलापूरमधनं, तर आम्हाला पाठिंबा द्याल का तुम्ही?
तुम्ही माझ्या सोबत या. तुमचे जे स्वप्न आहे तुमच्या स्वप्नांना पंख लावायचं मी काम करेल. सोलापूरचं जे तुमचं व्हिजन आहे, सोलापूरमध्ये उद्योग आले पाहिजे, सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्येच हाताला काम भेटलं पाहिजे, हे तुमचं स्वप्न घेऊन तुम्ही माझ्याकडे आलात. तुमचं स्वप्न मी पूर्ण करेल हे मी तुम्हाला विश्वास देतो. तुम्हाला निवडणूक लढायची गरज नाहीये. तुमच्याऐवजी मी त्या ठिकाणी तुमचा संसदेमध्ये आवाज बनवून काम करेल. चालतंय. मग आता हे सगळं तुमचं मान्य आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या दोघांच्याही. थँक्यू. मग आता काय सालाबाद प्रमाणे प्रथा परंपरेनुसार जाऊयात आता पुढच्या मतदारसंघात. काय करू आता? तुमच्या स्वप्नांना, सोलापूरमधल्या तुमच्या ज्या काही भावना आहेत, सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरमध्ये काम आलं पाहिजे, MIDC आली पाहिजे, सोलापूरमधले मोठे उद्योग आले पाहिजे, हे सर्व कामं मी पुढच्या 5 वर्षात करण्यासाठी जीवाचं रान करील हा मी तुम्हाला शब्द देतो. नक्कीच. तुम्हाला तुमची सगळी ही स्वप्न सोलापूरकरांसाठीची ही लवकरच पूर्ण होईल. आणि विमानतळ सुद्धा बांधा. आम्ही पुढच्याला विमानाने येऊ. तुम्ही जुलै महिन्यात या ठिकाणी सोलापूरने विमानाने येऊ शकता, एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. थँक्यू. तर आता आपण स्थानिकांशी बोलूयात. स्थानिक उपरा हा वाद काय आहे आणि त्यांच्या मनामध्ये नेमका उमेदवार कोण आहे हेही जाणून घेऊयात. निघायचं का? आत्ता आलोय आम्ही सिद्धेश्वर टी स्टॉल मध्ये आणि जसं ऊन तळपतंय तसंच इथे उकळलेला चहा देखील इथे नागरिक पिताना दिसत आहेत. त्यामुळे जसा चहा गरम आहे तसाच राजकारणावरच्या गप्पाही गरम आहेत का बघूयात. चला. काय सोलापुरात काय आहे सध्या, काय वातावरण आहे? सध्याला सोलापूरचं वातावरण बघितलं की टफ आहे. म्हणजे वन साइड नाही आहे सोलापूर आता तर पाहिजे तसा. इकडे टफ का वाटतंय पण? प्रणितीताईचं पण काम आहे आणि माळशिरस जे आपले सातपुते साहेब आहेत त्यांचं पण काम जोरात आहे. म्हणजे वन साइड असं नाही आहे. लोकांचं आता ते इलेक्शन झाल्यावरच कळणार तर ऍक्च्युली काय होणार आहे ते आता. पण काम दोघांचं व्यवस्थित आहे. पेपर काय अवघड वाटतोय? पेपर अवघड आहे, टफ आहे. तुमचा उपक्रम खूप छान आहे. प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन तुम्ही मतदारांचा कौल घेण्याचा जो प्रयत्न एबीपी माझाने सुरू केला त्याला मी खूप सॅल्यूट मारतो. कारण हजारो किलोमीटर प्रवास करून तुम्ही कौल विचारताय. काय प्रश्न काय आहेत प्रमुख सोलापूरकरांचे? हे आपले आरोग्य, विमान सेवा सुरू व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा. आणि हे सगळं सोलापूरकरांचं अपेक्षा आहे. राष्ट्रीय जर प्रश्न म्हणलं तर 370चा व्यवस्थित झालेलं आहे काम. राम मंदिराचा पण मुद्दा सुटलेला आहे. आणि आता विकासाकडे जात असताना सुद्धा सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे हे सोलापूरचा नागरिक म्हणून मी विनंती करतो. कारण विमानाच्या नावाने 2-3 इलेक्शन आम्ही लढलेलं आहे, मतदान केलेलं आहे. आणि आता तरी खरं येणारा जो व्यक्ती असेल, खासदार असेल, सोलापूरला विमान सेवा द्यायला पाहिजे असं आमचं आग्रह आहे. सोलापूरचे विमानतळ, कारण आपल्या पाठीमागं कोल्हापूर बाकीच्या 2-3 शहरामध्ये आपल्या पाठीमागनं विमानाची सेवा चालू झाली. आपली मागणी भरपूर आहे, ती व्हायला पाहिजे. कारण काय विमान सेवा झाली तर बाकीचे उद्योगधंदे येतील. कारण कसं आहे, हायवे आपल्या इथे झालेत बरेचसे मोठे मोठे, पण उद्योगधंदे येणं गरजेचं आहे. हे झालं शहरातलं. बाबा गावात काय परिस्थिती आहे? पाणी नाही. पाणी नाही. काय केला का, कधी प्रयत्न केला का पाणी गावात आणायचा प्रयत्न केला का? नाही. गावाखेड्यात जर बघायला गेलं तर सध्या बेरोजगारी जास्त आहे. त्याच्याकडे मी म्हणतो इलेक्शन सोडून जर त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर जास्त फायद्यात होईल. कारण आता जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये तर सर्वात जबरदस्त म्हणजे बेरोजगारी आहे, तरुण बेरोजगारी. त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं खरंच गरजेचं आहे. आणि सध्या ह्या दुष्काळाच्या याच्यात सध्या पाण्यासाठी जर काय करता आलं तर त्याचा पण प्रश्न मांडला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी सहकार्य केलं. सिद्धेश्वर महाराजांनी काय नाही केलं? कुणी? सिद्धेश्वर महाराजांना तर आम्ही आमच्या गावाकडे ओळखतच नाही. आलेच नाही ते आमच्या गावाकडे. ज्यावेळेस इलेक्शनचा प्रचार होता त्यावेळेसच फक्त आलेले आहेत. शिंदे साहेब इथं 10 वर्ष खासदार होते, एकदा केंद्रीय गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं नाही. इथं जय सिद्धेश्वर महाराज खासदार होते, पण इथं नरेंद्र मोदीला बघून त्यांना मतदान केलं होतं. नरेंद्र मोदीने इथं आमच्या सोलापूरला भरपूर काही काम केलेलं आहे. पण आता हे काँग्रेसवाल्यांना दिशी नाही, त्याच्यामुळे परत येणार तर रामभाऊ सातपुते येणार इथे. आम्ही आत्ताच्या पण खासदार साहेबाला आणि त्याच्या आधीच्या पण खासदार साहेबाला खेडेगावातल्या कोणत्याही व्यक्तीने बघितलेलं नाही आम्ही ठामपणे सांगतो. तुम्ही कागदोपत्री काम झालं असेल. वर्षाला 6,000 येतच नाहीत आमच्याकडे. आमच्याकडे भेट सुद्धा दिलेली नाही, आले बी नाहीत. ही जी लढाई आहे ही एका सामान्य कुटुंबातला तरुण
आणि मुख्यमंत्र्याची आणि सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन आलेल्या प्रणित शिंदेच्या विरोधातली लढाई आहे. आणि नक्कीच सोलापूर हे कामगारांच्या घामाने, कामगारांच्या कबाड कष्टाने समृद्ध झालेले शहर आहे. आणि नक्कीच हे सोलापूरकर या ऊसतोड कामगाराच्या मुलाला साथ देतील. आणि त्या पद्धतीने एक वातावरण रामभाऊंना उमेदवारी दिल्यानंतर तरुणांमध्ये एक मोठा उत्साह. तुम्ही भाजपचं म्हणताय, पण हे लोक म्हणतात भाजपचे मागचे खासदार दिसले नाही कुणाला. मुळात कसं आहे की त्यांचं काय मला माहित नाही, परंतु डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं केलेली आहेत. वंदे भारत एक्सप्रेस जी सोलापूरला मिळाली त्यामध्ये त्यांचं एक मोठं योगदान आहे. कुणाला संधी मिळाली पाहिजे? संधी तर शक्यतो ताई इथं आपल्या सोलापूर सिटीतल्या म्हणल्यावर ताईच यायला पाहिजे अशी माझी एक वैयक्तिक भावना आहे. आणि असं एक आरोप केला जातो की बाहेरचा उमेदवार आणून दिलाय, बाहेरचा उमेदवार आणून दिलाय, तर त्याबद्दल काय मत आहे? उमेदवारच मिळाला नाही ना कोण. राम सातपुते आहेत ना, त्या सर्व आता काँग्रेसवाले आरोप करतात बाहेरचा आहे म्हणून. राम सातपुते पण आहेत, विधानसभा गाजवलेले आहेत. परांडा तालुक्यात झालेला असा आहे, शिंदेचा पण जन्म परांडा तालुक्यात माकडाचे उपळे हे गाव त्यांचं मूळ गाव आहे, हे शिंदेचं गाव आहे. मग ते पण उपरेच म्हणायचं. आणि शिंदेनी करमाळ्यात पहिली निवडणूक लढवली, मग त्यावेळी ते उपरे नव्हते का? बरं, शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण ते सोलापूरचे आम्ही म्हणतो सोलापूरचे भूमिपुत्र, आपण सुपुत्रच म्हणतो त्यांना, सोलापूरचे सुपुत्र म्हणतो. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुपुत्रांनी सोलापूरसाठी काय दिलं ह्याचा एकदा लेखाजोखा त्यांनी मांडतायत का? सार्वजनिक लेखाजोखा मांडणार आहेत का त्यांनी? 10 वर्षात आपण काय केलंय? 10 वर्षात बीजेपी सरकारने काय केलं सोलापूरसाठी? रोजगार 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 म्हणत होते, आतापर्यंत रोजगार. आम्ही शिक्षित असून आम्ही कामं शोधतो अजून पण. रोजगाराचा विषय तुम्हाला सांगतो, रोजगार नाही काय ना. 10 वर्षात आम्ही अजून पण इकडे तिकडे पीएफचे किती अकाउंट वाढले हे तुम्ही आकडा तुम्हाला माहिती आहे का? आम्ही अजून पण ना बीजेपीलाच मतदान केलेलं आहे. आमचं मन एकदम डायव्हर्ट कसं काय झालं बीजेपीवर? आम्हाला विश्वास शिक्षण असो किंवा नसो बोलायचा अधिकार सगळ्यांना असतो. बोलू द्या. सगळ्याकडे काम एमआयडीसी अजून पण रिक्रुटमेंट आहे. मला यांनी कॉन्टॅक्ट करावं, मी येणार रिक्रूट करतो 100%. 2 मिनिट मग जाहीर करा. तुम्ही स्वतः जाहीर करा सोलापुरात किती आहे. मी तुम्हाला सगळीकडे घेऊन जातो. तुम्ही सगळ्यांना नोकरी देणार का? कंपन्यांची रिक्रुटमेंट एमआयडीसी चालू आहे साहेब. यांनी मला म्हणू देत की त्या पोरांची मला यादी पाठवून मी आजच्या त्यांना तिथे लावून देतो. ही चर्चा ऐका सगळे, कारण केलेलं काम आहे तर आम्हाला मांडणी करायची संधी मिळाला पाहिजे. तुमचे सगळे मुद्दे आम्ही ऐकून घेतोय. सध्या हे वातावरण इथे तापलेलं आहे. आम्ही तुमच्या सगळ्या भावना ऐकून घेतो. सगळं म्हणलं आम्ही सगळं म्हणलं आमची पण भूमिका मांडायची संधी द्या. आता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.